नमस्कार. आपण पाहत आहात दैनिक लेटेस्ट न्यूज. मी आहे हबीब चव्हाण. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजच्या शेवटचा दिवस असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. जागांचा महायुतीत फॉर्म्युला. यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 17 जागांवर निवडणूक होत आहे. अनिल चौधरी मैदानात. दरम्यान भुसावळचे माजी नगर अध्यक्ष अनिल चौधरी यांनी देखील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अनिल चौधरी यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली असून समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्याभरातील मित्रमंडळीच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया अनिल चौधरी यांनी दिली. भुसावळ शहरात आम्ही इलेक्शन लढलो आहे. आमच्या समोर मंत्री सुद्धा लढलेला आहे आणि काय झालं होतं, आम्ही जिंकलेलो आहे. तर आम्ही असं काही भावनी काय म्हटलं गिरीश भाऊने तो त्यांचा भाग आहे, पण आम्ही काय आहे आणि एक वेळेस आम्ही मैदानात उतरलो तर आम्ही लढतो. मागच्या वेळेस मी लढलेलो आहे. निखिल खडसे असतील, ईश्वर जैन असतील, आखरीपर्यंत मी फाईट दिलेली आहे. माझं तिकीट उशिरा डिक्लेअर झाल्यामुळे मी मागच्या वेळेस हरलो होतो, म्हणून आता मी अपक्ष आणि माझी मैत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील विधान परिषद निवडणुकीवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीत सर्व जागांवर मजबूत असून विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मला असं वाटतं की आग्रह सगळीकडे सगळ्यांचा होता. आपण दररोज तुम्ही दाखवत होता 17च्या 17 ठिकाणी. मग शिवसेना मागत होती, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसही मागत होती, अजितदादा गटाची आम्ही मागत होतो, पण शेवटी तडजोड झाली. हे शेवटपर्यंत बोलण्यास सुरूच असतात. आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघतो आहोत, पण शेवटी वाटाघाटी झाल्या, अतिशय यशस्वी झाल्या, समन्वयाने झालेल्या आहेत. आणि त्यामुळे 4 जागा एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या गटाला दिल्या, 2 जागा सुमित्राताई पवार आहेत त्यांच्या गटाला दिलेल्या आहेत आणि 11 जागा आम्ही घेतलेल्या आहेत. आता या सगळ्या विषयावर पडदा पडलेला आहे, पण आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे या जागा आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकी प्रतिक्रिया सविस्तर माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तारीख 3 वाजेपर्यंत वेळ होती आणि त्यामध्ये जवळपास 61 उमेदवारांनी 91 अर्ज आपल्याकडून प्राप्त करून घेतले होते. आता प्राप्त अर्जांची संख्या 16 आहे आणि आता नॉमिनेशनचे जे पूर्ण फॉर्म्स होते ते आपल्याकडे रिसीव करून त्यांची पूर्ण पडताळणी करून ठेवण्याचं काम सुरू आहे. सर, आजपर्यंतचे 16 आहेत का आतापर्यंतचे 16 आहेत? म्हणजे फॉर्म भरले गेलेले आतापर्यंतचे 16 उमेदवारांचे 16 फॉर्म आहेत. 16 उमेदवारांचे 16 फॉर्म आहेत. म्हणजे कुठल्याही उमेदवारांचे एक्स्ट्रा नाही आहेत. पक्षाचे किती घेतात? पक्षाने आज सांगेल सर. त्यामध्ये अजूनही पूर्ण आपण ती लिस्ट बनवण्याचं काम चालू आहे. फॉर्म स्कॅनिंग चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे BJPचा एक फॉर्म आलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक फॉर्म आलेला आहे. बाकी सर्व जे आहेत ते अपक्ष उमेदवारांचे फॉर्म आहेत. सर, एकूण किती मतदार आहेत या सगळ्या प्रक्रियेत? एकूण 630 मतदार आहेत. त्याच्यामध्ये 315 मतदार मेल आहेत, 315 फिमेल मतदार आहेत. किती लोकांनी किती फॉर्म घेतले? आपल्या जिल्ह्यामध्ये 61 लोकांनी टोटल 91 फॉर्म प्राप्त करून घेतले होते आपल्या कार्यालयात. तेवढेच. येस. ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्या त्यांना आपण लेखी स्वरूपामध्ये कळवलेलं आहे. ते उद्या स्क्रुटिनीच्या आधीपर्यंत या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याची त्याच्यामध्ये संधी आहे. त्याबाबतीत त्यांना स्पेसिफिक रिटर्न आपण त्रुट्या कळवलेल्या आहेत. सर, 630 जे आपण सांगितलं त्याचं पक्षाने वर्गीकरण करता येईल का? अपक्षाचे किंवा कोणत्या पक्षाचे मतदार? आपण तशा प्रकारचं वर्गीकरण आपण केलेलं नाही आहे, पण 630 आपल्याकडे उपलब्ध आहे. 7 मतदान केंद्र असतील टोटल. आता विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार, कोणाला मिळणार विजय आणि कोण ठरणार राजकीय किंगमेकर हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा सुपरफास्ट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दैनिक लेटेस्ट न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कॅमेरामॅन आबिद पिंजारीसह हबीब चव्हाण, दैनिक लेटेस्ट न्यूज. नमस्कार.